हाय. तर बाप्पा घरी आहे म्हणून आज भाऊजींनी बाप्पासाठी असा खास नैवेद्य बनवला आहे. शिरा मस्त बनवतात ते जेवण, पण जेवणसुद्धा छान बनवतात आणि गोड धोडसुद्धा मस्त बनवतात. म्हणून त्यांनी आज शिरा बनवला बाप्पासाठी. मग आम्ही बाप्पाला शिरा दिला आणि आम्हीसुद्धा मस्त असा शिरा खाल्ला. बघा इथे लहान मुलांची कशी मस्ती चालू आहे, खूप दंगा चालू आहे. लहान मुलं घरामध्ये असले की खूप वातावरण मस्त असतं आणि त्यात बाप्पा असल्यावर अजूनही वातावरण मस्त प्रसन्न होतं. आज 1.5 दिवसाचे बाप्पा जाणार म्हणून आम्ही इथे बाजूला बोलवलेलं. मला बाजूचंच घर आहे, त्यांचे 1.5 दिवसाचे गणपती असतात. मग ते विसर्जनसाठी त्यांनी मला रांगोळी काढायला बोलवलेलं. तब्येत बरी नव्हती म्हणून मॅक्सीच घातलेली दिवसभर, प्लीज इग्नोर करा. रांगोळी काढली आणि परत घरी गेली, साडी नेसून आली कारण बाप्पाची आरती करायची होती, बाप्पाचं विसर्जन करायचं होतं म्हणून त्याच्या आधी आरती करायची होती. म्हणून असं चांगलं नाही वाटत मॅक्सवर, म्हणून पटकन गेली घरी, साडी घातली आणि रिटर्न आली. माझी इच्छा होती बाप्पाला डोक्यावर घ्यायचं आणि विसर्जनासाठी न्यायचं, म्हणून ती इच्छा आज माझी पूर्ण झाली. इतकं भारी वाटते, मस्त वाटते बाप्पाला असं डोक्यावर. फर्स्ट टाईम मी घेतलं मला आवडली म्हणून माझी इच्छा होती. मी अशीच बोलली मला घ्यायचे म्हणून, तर ते बोलले घे ना, आपलंच तर घर आहे, घे म्हणून मी घेतली. म्हणून विसर्जनाला आम्ही गेलो, विसर्जन केलं छानपैकी. तिथे फोटो वगैरे काढलो, घरी आलो आणि आमच्या घरामध्ये तसे बाप्पा होते 7 दिवस. मग छान घरी आलो, बाप्पाची आरती केली मस्तपैकी. इथे माझी मुलगी बघा मस्त अशी आरती करते. येतं तर काहीच नाही पण अशी एवढी छान मग्न झाली आहे ना आरतीमध्ये, मस्तच. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तोपर्यंत बाय.